मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यातील गुलमोहर प्रकरणी पोलिसांची टाळाटाळ, न्यायालयाने आदेश देऊनही गुन्हा दाखल नाही। मुख्यमंत्र्यांनी भूमिका जाहीर करावी, अनिल गोटेंची मागणी। धुळे शहरात गुलमोहर विश्रामगृह प्रकरणी न्यायालयाने दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन 14 दिवस उलटले तरीही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही। मुख्य न्याय दंडाधिकारी कुबेर चौगुले यांनी 24 तासांच्या आत गुन्हा दाखल करण्याचे आदेश 21 जून 2025 रोजी दिले। मात्र न्यायालयाच्या या आदेशाला धुळे पोलिसांनी साफ झुगारले असून न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवण्याची हिंमत पोलीस प्रशासन कुणाच्या बळावर करीत आहेत असा सवाल शिवसेना उभाटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केलाय। राज्याच्या गृह खात्यावर गंभीर आरोप करीत याबाबत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सभागृहात भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी केली। मुख्यमंत्री महोदय एसआयटी स्थापन केली होते, करणार होते। विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांची चर्चा करणार होते। काय केलं त्यांनी हे सभागृहात सांगितलं पाहिजे ना। आता ते काय सांगत आहे काय? आता एका पक्षाला भ्रष्टाचार नाही, विरोधी पक्षाने काढावं, सत्तारूढ पक्ष काय काढत? त्यांना हवं आहे का? त्यांना कुणी दिला? सरकारची भूमिका काय याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये सांगितलं पाहिजे की काय भूमिका आहे आमची। गुलमोहर विश्रामगृहाच्या खोली नंबर 102 मध्ये 21 व 22 मेच्या मध्यरात्री 1,84,84,200 रुपये आढळून आले। या गंभीर प्रकरणी पोलिसांनी मुंबई पोलीस कायदा कलम 124 अंतर्गत केवळ अदखल गुन्हा दाखल केला। या विरोधात माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री, मुख्य सचिव, गृह सचिव, राज्यपाल, पोलीस महासंचालक या सगळ्यांकडे दाद मागितली। मात्र कुणीही दखल न घेतल्याने अखेर त्यांनी न्यायालयात धाव घेतली। न्यायालयाने विषयाचे गांभीर्य ओळखून तातडीने दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत तरीही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही। न्यायाचे हुकूम पाळायचे नाही, पोलीस जर पाळणार नाही तर अनागोंदी मारलेल्या राज्यामध्ये पोलिसाचं झालंच कसं होतं? न्यायालयाचा आदेश चॅलेंज करण्याचं काय अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय प्रफुल्ल पटेल केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन करायचं होतं। त्याने सांगितलं काय गोल्डन कोऑपरेटिव्ह बँकेचा तुम्हाला समजा प्रकरण की हे चौकशी बंद करा। सरकारने सांगितलं तुम्ही, कोर्टाने सांगितलं तुम्ही चौकशी आहे ना, चौकशी चालू आहे काय माहिती काय? मी तुम्हाला मगाही सांगितलं, आताही सांगतो, पुन्हा सांगतो, हा सर्व पक्षीय पक्षभेद जातीभेद विसरून केलेला भ्रष्टाचाराचा एक नमुना आहे। गुलमोहर प्रकरण हे या राज्यातील सर्व पक्षीय जातभेद पक्षभेद विसरून एकत्रितपणे केलेल्या भ्रष्टाचाराचे उत्तम उदाहरण असल्याचंही गोटे यांनी सांगितलं। या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी हे देखील उपस्थित होते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।